नमस्कार, तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी सतीश चव्हाण। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। एसटी आरक्षणाशिवाय धनगर समाजाची उन्नती नाही, त्यामुळे हा लढा तीव्र करण्यासाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उद्या 23 ऑगस्ट रोजी पलूस येथे होणाऱ्या धनगर समाज स्नेह मेळाव्यास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाजाची एकजूट दाखवावी, असे आवाहन कृष्णा येरळा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दिलीप मगदुम यांनी केले आहे। धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे यासाठी यापूर्वी अनेक संघटनांनी आंदोलन केली, अनेक सरकारने शब्द दिले, मात्र ते पाळले नाहीत। याउलट आरक्षण तर सोडाच, मात्र आजतागायत कोणतीही सुविधा समाजातील घटकाला मिळाल्या नाहीत। त्यामुळे धनगर समाज पिछाडीत चालला आहे। अशा या धनगर समाजाला खऱ्या अर्थाने एका छताखाली आणण्यासाठी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आमच्या प्रतिष्ठानचा प्रयत्न असून एसटी आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी हा मेळावा महत्त्वाचा आहे। त्यामुळे एसटी आरक्षणाला वाचा फोडण्यासाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉक्टर दिलीप मगदुम यांनी केले आहे। दरम्यान या मेळाव्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे। तसेच पलूस कडेगाव शहरामध्ये अहिल्यादेवींचा स्मारक व्हावे, लायब्ररी उभारली जावी आणि स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करावे, या प्रमुख मागण्याही करण्यात येणार आहेत, असेही शेवटी डॉक्टर दिलीप मगदुम यांनी सांगितले। समस्त धनगर समाज सांगली व माझे कृष्णा येरळा प्रतिष्ठान सांगली या संस्थांच्या वतीने उद्या 23 ऑगस्ट रोजी पलूस येथे धनगर समाज मेळावा आयोजित केलेला आहे। या मेळाव्याच्या निमित्ताने आमची प्रलंबित एसटी आरक्षणाची मागणी आम्ही अधिक तीव्र करणार आहोत। गेल्या अनेक दिवसामध्ये अनेक आंदोलनं झाली, यामध्ये वेगवेगळ्या नेतृत्वाने ती आंदोलनं केली। वेगवेगळ्या सरकारने, आत्ताच्या सरकारने एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठीचा शब्द दिला, परंतु आज अखेर कोणतीही एसटी आरक्षणाचे आरक्षण राहिलं बाजूला, परंतु कोणतीही सुविधा या संदर्भातली या समाजाला आज तागायत मिळालेली नाही। यामुळं हा समाज इतर समाजाच्या तुलनेमध्ये अतिशय पिछाटीनं मागं राहिलेला आहे। आज बघितलं तर कोणत्याही प्रोफेशनल कॉलेजमध्ये मेरिटचा विषय जर घेतला तर आज आमचं समाजाचं एनटीचं जे आरक्षण मिळालेलं आहे त्याचं मेरिट हे ओपन मेरिट एवढं लागते। त्यामुळं कोणत्याही सुविधा उपलब्ध नाही आहेत आणि एसटी आरक्षण मिळाल्याशिवाय या समाजाची उन्नती होणार नाही। आणि या संदर्भातल्या सामान्य धनगर समाजाच्या बांधवांच्या, भगिनींच्या भावना अतिशय तीव्र आहेत। म्हणून आज उद्या आम्ही पलूस येथे एकत्र येत आहोत। याबरोबरच आम्ही काही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मी सर्व आमच्या धनगर बांधवांना, भगिनींना आवाहन करतो की उद्याच्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि आपली एकजूट दाखवून आपल्या समाजासाठीच्या या एसटी आरक्षणाचा प्रलंबित जो विषय आहे यासाठी वाचा फोडली पाहिजे, असं मी आवाहन या निमित्तानं करतो। उद्या संग्राम लॉन्स पलूस येथे सकाळी 10 वाजता हा मेळावा आयोजित केलेला आहे, तरी सर्वांनी उपस्थित राहा। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा। तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा।